Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पकनाय दुदस्टॉन बीएमएस फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ऑस्टिओलॉजीमधला पहिला बोन, ते म्हणजे क्लॅव्हिकल. आता हे क्लॅव्हिकल जर बघितलं मित्रांनो, तर याचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं आपण, तर हा LAQ मध्ये प्रिव्हियस इयरला आलेला आहे आणि SAQ म्हणून पण कधी कधी येते. तर हे चांगल्या रीतीने बघा आणि नीट यामध्ये जे पेक्युलरिटीज, जे साईट डिटर्मिनेशन आणि अटॅचमेंट जे सांगितलेले आहेत ते व्यवस्थित बघा आणि यामध्ये काही अडचण असल्यास ती कमेंटमध्ये सांगा. तर चला वळूया आपण क्लॅव्हिकल बोन. आता क्लॅव्हिकलला जर समजा आयुर्वेदिकामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर त्याला अक्षका अस्ती असे म्हणतात. अक्षका अस्ती लक्षात राहू द्या, MCQ म्हणून येते. आणि त्यालाच आपण सिनोनिम्स जर बघितले तर त्याला कॉलर बोन म्हणतात. कॉलर बोन का म्हणतात? कारण की ते आपण जेव्हा शर्ट वेअर करतो तेव्हा ते कॉलरच्या बरोबर खाली येते, म्हणून त्याला आपण कॉलर बोन असे म्हणतो. त्याच्यानंतर समोरचं एक त्याला सिनोनिम आहे, ते म्हणजे ब्युटी बोन. बी माय ब्युटी बोन हे एक नवीन गाणं प्रचलित आहे आत्ताच्या रील्समध्ये, आहे की नाही? तर तेच बी माय ब्युटी बोन म्हणजे काय की क्लॅव्हिकल. तर हे ब्युटी बोन का म्हणतात? कारण की हे ॲस्थेटिक व्ह्यूनं जर बघितलं तर हे प्रॉमिनंट दिसतंय शरीरावर आणि त्यामुळं त्याला ब्युटी बोन असे म्हणतात. तर आता समोर त्याचे NCSM आपण पॉईंट वाईज जाऊया. तर त्यामध्ये पहिलं पॉईंट आहे ते म्हणजे फंक्शन. आता फंक्शन जर बघितलं मित्रांनो, तर इट सपोर्ट्स शोल्डर सो दॅट आर्म मे स्विंग क्लिअरली अवे फ्रॉम द ट्रंक. ते काय करते? ते सपोर्ट प्रोव्हाइड करते. कोणाला सपोर्ट प्रोव्हाइड करते? शोल्डरला. त्याच्यामुळं काय होते, जेव्हा आपण आपल्या आर्म्सला असे अवे फ्रॉम द बॉडी करतो तेव्हा ते मदत करते, म्हणून त्याला तिथं फंक्शनमध्ये उपयोग होते. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट त्यांनी सांगितलेले की इट ट्रान्समिट्स वेट ऑफ द लिम्ब टू स्टर्नम. आता हे लिम्बचं, हे आपले जे आर्मचं वेट आहे ते आपल्या स्टर्नम बोनला ट्रान्सफर करतं वेट, हे लक्षात राहावं. त्याच्यानंतर समोर त्यांनी म्हणलेले की प्रोव्हाइड्स अ प्रोटेक्शन टू मेजर नर्व लाईक्स अल्नार नर्व, मीडियन नर्व, ब्लड वेसल्स पासिंग बिनिथ इंटरनल जुगुलर वेन, सबक्लॅव्हिन आर्टरी, सबक्लॅव्हिन वेन. मी तुम्हाला इथं डायग्राममध्ये तुम्हाला मी दाखवत आहे की मीडियन नर्व कोणती, अल्नार नर्व कोणती, त्याच्यानंतर इंटरनल जुगुलर वेन कोणती, सबक्लॅव्हिन कोणती आणि सबक्लॅव्हिन वेन कोणती आहेत, इथं डायग्राममध्ये मी दाखवत आहे. तर ते व्यवस्थित बघून घ्या. आता ते डायग्रामच्या बाजूल्यानंतर आता समोर